मित्रहो, एकनाथ शिंदे यांनी 4 वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या मदतीनं उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली. हे प्रकरण तसं पाहिलं तर अत्यंत साधं सरळ असताना सुद्धा 4 वर्ष झाली तरी सुप्रीम कोर्टाचा निकाल अजूनही येत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचे नेतेही सुप्रीम कोर्टावर टीका करीत असतात. सतत होत असलेल्या या टीकेवर सर्वोच्च न्यायालय संतापलं, चिडलं आणि नाराज सुद्धा झालं. निकाल मात्र अजून दिलेला नाही. अशा सगळ्या निराशेच्या परिस्थितीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांनी राजकारणात सुरू असलेल्या खरेदी विक्रीवर भाष्य करण्याचं मोठं धाडस दाखवलं. याच न्यायमूर्तींचं कौतुक करीत सामनाच्या अग्रलेखातून आज सत्ताधीशांची पुन्हा एकदा धुलाई केलेली आहे. सामनाच्या अग्रलेखातील प्रत्येक ओळ अगदी विचार करायला लावणारी आहे. सामनानं आजच्या आपल्या अग्रलेखामध्ये म्हटलंय, न्यायमूर्ती माधव जामदार यांचं आभार मानावे तेवढे थोडेच. सध्या देश आणि जनता एका भयानक अशा दिव्यातून जात आहे. सरकार विरुद्ध बोलणं, लिहिणं हा देशद्रोहासारखा गुन्हा ठरलेला आहे. असं करणाऱ्या काहींना तडीपार केलं जात आहे, काहींना तुरुंगाच्या गजाआड बंद केलं जात आहे. जे बाहेर आहेत त्यांना आपले विचार व्यक्त करण्याची मनाई केलेली आहे. ही एक प्रकारे आणीबाणी आहे. सरकारनं लोकांना गुलाम बनवलेला आहे. या हुकुमशाहीचं कान उपटण्याचं काम मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांनी केलं आहे. सरकारच्या धोरणाविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या सईद अहमद अब्दुल वाजीद चौधरी यांच्या विरोधात चेंबूरच्या पोलिसांनी भयंकर कारवाई करून त्यांना तडीपार केलं. हे तडीपारीचं प्रकरण न्यायमूर्ती जामदार यांच्या समोर आलं तेव्हा त्यांनी जनता सरकारची गुलाम आहे काय असा प्रश्न केला. लोकमान्यांनी सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय हा प्रश्न विचारून ब्रिटिशांना घाम फोडला होता. त्यानंतर जनता सरकारची गुलाम आहे काय या न्यायमूर्ती जामदार यांच्या प्रश्नानं खळबळ माजवलेली आहे. देशामध्ये सध्या लोकशाहीला तुडवलं जात आहे. जनतेच्या मनातील साहस, धैर्य, अभिव्यक्ती म्हणजे अपराध आहे असं राज्यकर्त्यांनी ठरवून टाकलेलं आहे. देशातील घटनात्मक तरतुदी, संसदीय संकेत, सार्वजनिक यंत्रणा सर्व काही पायदळी तुडवलं आहे. न्यायमूर्ती जामदार यांनी सरकारच्या हुकुमशाही कार्यपद्धतीवर ताशेरे मारताना म्हटलं आहे की भाजप मुर्दाबाद, अमित शहा मुर्दाबाद अशी घोषणा देणं हे काही तडीपारीचं कारण होऊ शकत नाही. सरकारचा निषेध करण्याचा नागरिकांना अधिकार आहे. सरकारच्या निर्णयाचा विरोध करणं हे एखाद्या नागरिकाला तडीपार करण्याचं कारण ठरू शकत नाही. आता अनेक परीक्षांचे पेपर लीक होत आहेत, मग नागरिकांनी त्याचा निषेध केला की तुम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करता. हा काय प्रकार आहे? न्यायमूर्ती जामदार यांनी महाराष्ट्रातील विकृत राजकारणाचे वाभाडे काढले आहेत. ते म्हणाले, एका 10 वर्षाच्या शाळकरी मुलाचा अपघाती मृत्यू झाला आणि विधिमंडळामध्ये काय चर्चा सुरू आहे तर उपसभापती कसे निवडले गेले, त्यांनी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात कशी उडी मारली, त्यामुळे ते म्हणे पवित्र झाले. इतकं बोलून न्यायमूर्ती जामदार थांबले नाहीत, तर त्यांनी सध्याच्या वॉशिंग मशीन संस्कृतीवर सुद्धा बोट ठेवलं. त्यांनी याचिकाकर्त्यांना सुचवलं, तुम्ही सुद्धा पक्षांतर करायला हवं. तुमच्यावरचे गुन्हे रद्द करायचे असतील तर तुम्ही पक्षांतर करा. तिथं एक वॉशिंग मशीन आहे. न्यायमूर्ती जामदार यांनी सरकारी हुकुमशाहीला हे खडे बोल सुनावले, पण उपयोग काय? उघड्या घड्यावर पाणीच. पाशवी बहुमताच्या नावाखाली आपल्याला मनमानी करण्याचा परवाना मिळाला आहे असं सरकारनं मान्यच केलेलं आहे. पुन्हा हे बहुमत ही चोरलेलं. या चोऱ्यावरही विरोधी पक्षानं बोलायचं नाही. देशात सर्वत्र असे भीतीचं आणि घबराटीचं वातावरण पसरलं आहे. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, लाला लजपत राय, देशबंधू चित्तरंजन दास
आदी नेत्यांनी आपल्याला काय शिकवलं? अखेरीस आपण स्वातंत्र्य मिळवलं ते कशासाठी? तर आपल्याला निर्भय होता यावं यासाठी. तोच स्वातंत्र्य मिळवण्याचा हेतू होता. मात्र हे स्वातंत्र्य मिळवल्यावर 70 वर्षानंतरही आपण आपली मतं प्रामाणिकपणे व्यक्त करायला घाबरत असू तर आपण प्रगती करण्याऐवजी परागतीच केली आहे असं म्हणावं लागेल. एखाद्याला लाचारीतून गप्प बसावं असं वाटत असेल तर ती गोष्ट वेगळी, पण जर भीतीपोटी लोक गप्प बसत असतील किंवा त्यांना गप्प बसवलं जात असेल तर ते योग्य नाही. लोक जर भीतीपोटी मोदी शहा यांच्या सरकारची प्रशंसा करत असतील तर त्या प्रशंसेला अर्थ तरी काय आहे? पण सध्या देशात हे असंच घडत आहे. जोर जबरदस्तीचा मामला आहे. आज जनतेची स्थिती अशी झालेली आहे की त्यांना न्याय मिळेल अशी यंत्रणा उरलेली नाही. सरकार त्यांचं नाही, पोलीस त्यांचं ऐकत नाहीत, संसद विधिमंडळात त्यांचा आवाज उठवला जात नाही आणि न्यायालये सुद्धा पक्षीय विचारातून न्यायबाजी करीत आहेत. अशा वेळी त्यांच्या नशिबी तडीपाऱ्या आणि ससे होलपटच येत आहे. न्यायमूर्ती माधव जामदार यांचे ठाम निवेदन अशा अंधार युगात आलेलं आहे की देशातील जनतेनं सर्व अशा अपेक्षा गमावलेल्या आहेत आणि त्या अंधाऱ्या गुहेत स्वतःला विलीन करून घेतलेला आहे. राम मंदिराच्या चोरीवर गप्प राहायचं, सोनम वांगचूक जंतर मंतरवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी 15 दिवस उपोषण करीत आहेत. मात्र कुणी नीट पेपर फुटीवर सुद्धा बोलायचं नाही. आमदार खासदार 50-50 कोटींना उघड विकले जात आहेत तरी जनतेने या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये मुर्दाबादची घोषणा द्यायची नाही. जुलमी सरकार विरुद्ध मोठी आवळणं आणि घोषणा देणं हा देशातल्या प्रत्येक नागरिकाचा नागरी हक्क आहे. मात्र सध्याच्या सरकारनं जनतेला गुलाम केल्यामुळे या हक्काचा विसर पडला आहे. न्यायमूर्ती जामदार यांनी जनतेला निर्भय बनवण्याचा संदेश दिला आहे. खरं म्हणजे न्यायमूर्तींच्या अंगी असंच साहस असायला हवं, पण अलीकडच्या काळात न्यायालयातील धैर्य हरवलेलं आहे. न्यायमूर्ती जामदार यांनी धैर्य दाखवलं, त्यांचे आभार मानावेच लागतील. मित्र, कसा वाटला आजचा हा सामनाचा अग्रलेख जरूर सांगा आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही एक अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.